ऑटिझम हा स्पेक्ट्रम आहे, म्हणजे प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या स्पेक्ट्रमवरती आहे. सो प्रत्येक मूल रोज शाळेत येऊन काय करेल ह्याचा आम्हाला अंदाज बांधता येत नाही. कित्येक मुलांना चावता येत नाही आहे, ते डायरेक्ट घास गिळतात, मग ते शिकवायचं मुलांना. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो टॉयलेट. त्याचं ट्रेनिंग द्यायला लागतं, कारण त्यांना टॉयलेटवरती कंट्रोल येणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश इथे केला जातो शाळेमध्ये. आमच्या शाळेमध्ये एक मुलं आहेत ऑटिझमची, किंवा लोकांना असं काय वाटतं की नाही हे मतिमंदच आहेत, अपंगच आहेत, आणि मग ह्यांना मग तुम्ही आमच्या मुलांबरोबर बसवलं तर आमची मुलं बिघडतील, असा थोडासा समाजामध्ये एक समज आहे. पण एकदा आमच्याकडे एक डाऊन सिंड्रोमचं मूल बसलेलं होतं लॉनवरती. मग दुसरे एक पालक ॲडमिशनला आले. मग त्यांनी मला त्या मुलाकडे असं इतकं वाईट ह्यांनी बघितलं आणि मग मला म्हणाले की हे तुमच्याकडे अशी पण मुलं येतात का, मग मी माझ्या मुलाला शाळेत नाही पाठवणार. आणि मुलं 4 जर असतील तर एकाच मुलीला ऑटिझम असतो, म्हणजे 4:1 हा रेशो आहे. आमच्याकडे पण असंच आहे, भरपूर मुलं आहेत, फक्त 2 मुली आहेत आता आमच्याकडे ऑटिझमच्या. फॉर एक्झाम्पल आंघोळ करणं आहे, काही खरेदी करणं आहे, किंवा आपली कामं करणं आहे, हेच सध्या महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी. हे पालकांना समजायला पाहिजे. ज्ञानदानाचं अमूल्य कार्य हे प्रत्येक शिक्षक करत असतो. मात्र याहीपेक्षा पलीकडे जाऊन समाजातील विशेष विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य मात्र क्वचितच करतात. तर अशाच आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत, ज्यांचं आपण आज लेट्सअप विशेष नवदुर्गामध्ये त्यांची आपण मुलाखत घेतोय. तर आज आपल्यासोबत आहेत हॅपी किड्सच्या नर्सरी स्कूल चालवणाऱ्या संचालिका विशाखा नाडकर्णी मॅडम. मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्ते मॅम. तुम्ही जसं हॅपी किड्स नावाची नर्सरी स्कूल चालवताय, त्यामध्येच एक तुम्ही वेगळं सेगमेंट, एक वेगळा युनिट सुरू केला आहे विशेष विद्यार्थ्यांसाठी. याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. गेले 33 वर्षापासून मी शाळा चालवते आहे नॉर्मल मुलांसाठी. पण कोविडच्या आधी 2-3 वर्ष असं झालं की काही स्पेशल मुलांची आमच्याकडे विचारणा करण्यात आली की ज्यांना ऑटिझम आहे, तर अशा मुलांना तुम्ही शाळेमध्ये घ्याल का, कारण त्यांना कुठल्या शाळेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आपण बघूयात प्रयत्न करून. म्हणून आम्ही सुरुवातीला 1-2 मुलांना प्रवेश दिला. त्याच्यामध्ये जे काय आम्हाला चॅलेंजेस येत गेले ते पुढे पार करत करत हळूहळू आमच्याकडे मुलांची संख्या वाढायला लागली. मग हळूहळू ऑटिझमबरोबर डाऊन सिंड्रोमची पण काही मुलं आमच्याकडे आली. डाऊन सिंड्रोमनंतर ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह अशी पण काही मुलं आमच्याकडे आली. आणि ज्यांना अध्ययन क्षमता कमी आहे, लर्निंग डिफिकल्टीज ज्यांना आहे, अशी पण मुलं आमच्याकडे यायला लागली. मग हळूहळू ही संख्या मुलांची वाढत गेली. सुरुवातीला आम्ही ह्या मुलांना इन्क्लुझिव्ह एज्युकेशन द्यायचो, म्हणजे सर्वसमावेशक अभ्यास, म्हणजे नॉर्मल मुलांबरोबरच ही मुलं पण बसायची. पण कालांतराने असं झालं की मध्ये कोविड आला, मग ही मुलं वयाने मोठी झाली, त्याच्यामुळे मग लहान मुलांबरोबर त्यांना बसवणं आम्हाला थोडं शक्य होईना. म्हणून मग त्यांच्याकरता आम्ही एक युनिट 2 म्हणून अशी एक वेगळी शाळा सुरू केली, की जी आत्ता सध्या आम्ही इथे चालवतो आहे. ह्या शाळेमध्ये आत्ता आम्ही फक्त ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, ADHD आणि लर्निंग डिफिकल्टीज असलेली मुलं घेतो. साधारण 8 ते 10 वयापर्यंत ही मुलं आत्ता इथे आमच्याकडे येत आहेत. आणि अगदीच जी लहान मुलं आहेत, जी 2-3 वर्षांची आहेत, ज्यांचं अर्ली इंटरव्हेन्शन होतं आहे, ज्यांना सुरुवातीलाच कळतं आहे की यांना ऑटिझम आहे, तर अशा मुलांना आम्ही नॉर्मल मुलांच्या सेटअपमध्ये बसवतो आणि त्यांना इन्क्लुझिव्ह एज्युकेशन देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मॅडम, अनेक पालकांना किंवा अनेकांना प्रश्न आहे की नेमकं हा प्रकार काय आहे, ऑटिझम म्हणा, ADHD म्हणा, तर ते थोडं तुम्ही समजावून सांगा. ऑटिझम म्हणजे पूर्वी त्याला स्वमग्नता असं म्हणायचे. आता ऑटिझममध्ये एक नवीन प्रकार पण आला आहे की जो याला व्हर्च्युअल ऑटिझम असं म्हणतात. म्हणजे मोबाईल बघून बघून मुलांना ऑटिझम होतो आहे, की जे आपण शक्यतो टाळलं पाहिजे. आणि सध्याच्या न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये मुलांशी बोलायला कोणी नाही आहे, मुलांशी खेळायला कोणी नाही आहे, तर अशा प्रकारे सुद्धा मुलं एकटी राहून राहून ऑटिझम होतो आहे. आणि नेमकं ऑटिझमचं कारण अजून कोणाला समजलेलं नाही, किंवा त्याच्यावरती अजून कुठलंही औषध उपलब्ध नाही आहे. सो त्याच्यावरती काही थेरपीज करणे आणि त्यांना नॉर्मल रुटीनमध्ये, नॉर्मल शाळांमध्ये घालणं हेच त्याच्यावरचा एकमेव आत्ता उपाय आहे. डाऊन सिंड्रोम जो आहे तो त्याला आपण काहीच करू शकत नाही, कारण तो एक्स्ट्रा क्रोमोझोमची एक पेअर आल्यामुळे डाऊन सिंड्रोम होतो. त्यांना थोडंसं पुअर मसल टोन असतो, थोडं बोलण्यासाठी प्रॉब्लेम येतो, कारण जीभ जड असते. तर असं डाऊन सिंड्रोमची जी मुलं आहेत ती आत्ता सध्या कमी आहेत, पण काही प्रमाणामध्ये आमच्याकडे येतात. आणि जी अतिचंचल ज्यांना आपण म्हणतो ADHD अशी जी मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही शाळेमध्ये त्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करून देतो.
आणि एका जागी ती मुलं बसत नसल्यामुळे त्यांच्या क्षमतेनुसार त्यांचा अभ्यास आम्हाला घ्यायला लागतो. आणि लर्निंग डिफिकल्टीज म्हणजे ज्यांचा IQ थोडासा कमी आहे, बॉर्डर लाईन आहे, की ज्यांना एकदा शिकून समजत नाही आहे, त्यांना 10 वेळा शिकवायला लागतं, तर अशा मुलांसाठी सुद्धा आम्ही वेगळे वर्ग भरून त्याच्यामध्ये त्यांना ही सोय उपलब्ध करून देतो. मॅम, तुम्ही आता आम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे, मात्र तुम्ही या मुलांना हाताळता कसं, किंवा या हाताळताना तुम्हाला काय काय या मुलांना ट्रीटमेंट द्यावी लागते, काय काय शिकवावं लागतं, त्याबद्दल काय सांगणार? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मुलं एका जागी बसत नाहीत, तर त्याच्यामुळे आम्ही आता असं केलेलं आहे की आम्ही वरच्या साईडला अजून एक जी जागा घेतली आहे ती थोडीशी लिमिटेड ठेवली आहे, की जेणेकरून ते इकडे तिकडे पळत नाहीत. मग त्यांच्यासाठी वेगळं रुटीन आम्हाला प्लॅन करायला लागतं. जे कधी जर डिस्टर्ब झाले तर त्यांना थोडंसं खाली खेळायला आणतो आम्ही, किंवा त्यांच्यासाठी जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत प्लॅन केलेल्या, तर त्या आम्ही त्यांना देतो. गाणी ह्या मुलांना खूप आवडतात, म्युझिक आवडतं, ते त्यांना आम्ही इंट्रोड्यूस करतो. आणि सेन्सरी इश्यूज ह्या मुलांना खूप असतात, जसं त्यांना असं बुळबुळीत काही आवडत नाही, हाताने ते खात नाहीत, त्यांना ते हाताला लागलेलं आवडत नाही. मग त्याच्याकरता सेन्सरी इश्यूजसाठीच्या ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. प्लस त्यांना इथे खाण्याचे बऱ्याच या मुलांचे इश्यूज असतात, टेस्टचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना चावता येत नसतं, ते आम्हाला इथे शिकवायला लागतं. आणि बेसिक रूटीन आम्ही त्यांचं इकडे सेट करून देतो. म्हणजे एका जागी बसणं, आपला डबा उघडणं, डबा खाणं, गाणी म्हणणे आणि ॲक्टिव्हिटीज करणे, आणि प्लस बाकीचे जे काही शाळेमध्ये घेतल्या जातात गोष्टी त्या सगळ्या फॉलो करणे, ह्या एवढं इथे करणं त्यांनी अपेक्षित आहे आम्हाला. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मग जर थेरपी पार्ट आहे, लाईक खूप मुलांना ऑक्युपेशनल थेरपी लागते, बिहेवियर ॲनालिसिस थेरपी लागते, नंतर फिजिओथेरपी लागते, स्पीच थेरपी लागते, तर त्या थेरपीज पालक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करू शकतात. आम्ही इथे फक्त रेमेडियल टीचिंग त्यांना अवेलेबल करून देतो मुलांना. मॅडम, तुम्ही आता एक वेगळा मार्ग निवडला आहे, तर तुम्हाला म्हणजे यामध्ये काय चॅलेंजेस आलेले आहेत, किंवा रोज तुम्हाला काय फेस करावं लागतं वेगळं काहीतरी करताना? जसं मी म्हटलं तसं की हे ऑटिझम हा स्पेक्ट्रम आहे, म्हणजे प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या स्पेक्ट्रमवरती आहे. सो प्रत्येक मूल रोज शाळेत येऊन काय करेल ह्याचा आम्हाला अंदाज बांधता येत नाही. कधी ते खूप छान असतात, कधी ते खूप हायपर होतात. सो त्यांच्याप्रमाणे इथलं रूटीन चेंज करणे, त्या मुलांना हँडल करणं. कधी कधी आमचे काही एकत्र कार्यक्रम असतात तेव्हा ती मुलं खूप हायपर होतात, त्यांना कंट्रोल करणं, किंवा खूप जास्त मुलांमध्ये जास्त आवाजामध्ये त्यांना सवय नसते जायची, त्याच्याशी त्यांना ॲडजस्ट करून घेणं, हे चॅलेंजेस आम्हाला असतात. आणि मेन म्हणजे रोजचं जे रूटीन आहे ते त्यांचं थोडंसं फ्लेक्झिबल ठेवायला लागतं. जसं खूप जर आज मुलं ऐकत नाही आहेत, काही हायपर झाली आहेत खूप, तर मग त्यांना थोडा वेळ आम्ही खाली आणतो, त्यांना थोडा वेळ बॉल खेळायला देतो किंवा घसरकुंडी खेळायला देतो, की जेणेकरून ते शांत होतील. मग कधी कधी म्युझिकनी पण ते शांत होतात, त्यांना गाणी आवडतात, त्यांना डान्स आवडतो, तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आम्हाला त्यांना द्यायला लागतात. खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर खूप मुलांचे खाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. खूप मुलं पोळी खात नाहीत, फळं खात नाहीत. काही मुलं, एक आमच्याकडे मुलगा आहे त्याला फक्त गरम खाणं लागतं, तो गार खाणं खात नाही. सो इथे ती फॅसिलिटी आम्ही त्याला प्रोव्हाइड नाही करू शकत की तव्यावरनं पोळी काढली आणि त्याला लगेच दिली. सो थोडं त्याच्या मग आवडीचं जे काही खाणं आहे ते, कित्येक मुलांना चावता येत नाही आहे, ते डायरेक्ट घास गिळतात, मग ते शिकवायचं मुलांना. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो टॉयलेट, त्याचं ट्रेनिंग द्यायला लागतं, कारण त्यांना टॉयलेटवरती कंट्रोल येणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश इथे केला जातो शाळेमध्ये. मॅम, तुम्ही आता जसं सांगितलं की मुलांना अगदी खूप बेसिक गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागत आहेत की चावायचं कसं इथपासून, तर मात्र हे सगळं मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही स्वतः काही वेगळं ट्रेनिंग घेतलेलं आहे का? मी स्वतः जेव्हा 1988 साली SNDTमधनं ग्रॅज्युएशन केलं चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये, तेव्हा आम्हाला ह्या काही गोष्टींवरती असं काही विशेष शिकवलं गेलं नव्हतं, कारण हे सगळं नॉर्मल मुलांसाठीच होतं. त्याच्यानंतर मग हळूहळू जेव्हा मी याच्यामध्ये आले आणि मला असं लक्षात आलं की नाही, आपल्याला थोडं ह्याच्यातलं ज्ञान अजून हवं आहे, तर तेव्हा मी काही कोर्सेस केले. उदाहरणार्थ सायकोथेरपी, सायको ॲनालिसिस, बेसिक आणि ॲडव्हान्स काउन्सिलिंग, आणि मेन म्हणजे रेमेडियल टीचिंग. रेमेडियल टीचिंग म्हणजे उपचारात्मक शिक्षण पद्धती. प्लस ज्या काही संस्था आहेत की ज्या विशेष मुलांसाठी काही चालवतात शाळा, त्यांच्याकडे काही कोर्सेस होते ते मी केले. आणि बेसिकली हे अनुभवातनंच आम्ही शिकत गेलो की प्रत्येक मूल रोज येतं आहे, ते वेगळं आहे, याला आपण कसं हँडल करू शकतो, त्याला काय आवडतं आहे, त्याला काय आवडत नाही, तो काय केल्याने शांत बसतो आहे. अशा प्रकारे हळूहळू अनुभवातनं आम्ही हे शिकत गेलो.
मॅम असा प्रश्न विचारते आता की तुम्ही एक समाजाला सुधरवण्याचं काम करताय, मात्र आता तुम्ही जी ही शाळा चालवताय तर ही म्हणजे कशा प्रकारे चालवली जाते की तुम्हाला बाहेर कुठल्या संस्थेतून काही फंडिंग वगैरे येते का, किंवा तुम्ही ही शाळा कशी रन करता? ही शाळा बेसिकली आमची प्रायव्हेट आहे, त्याच्यामुळे बाहेरचं फंडिंग आम्हाला सहसा येत नाही. फक्त आत्ता मी एवढंच सांगू इच्छिते की माझं स्वतःचा ज्या योगा क्लास आहे त्याच्यामध्ये माझं असंच त्यांनी एक लेक्चर ठेवलं होतं अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. तर तिथे एकांनी उत्स्फूर्तपणे येऊन मला एक चेक दिला आणि सांगितलं की तुमच्या शाळेसाठी हा तुम्ही ठेवा. आणि बेसिकली आम्ही इथे खूप जास्त फी चार्ज करत नाही, आणि जर अगदीच लोअर इकॉनॉमिकल क्लासमधनं जर आमच्याकडे मुलं आली तरी आम्ही त्यांना प्रवेश देतो, त्यांना भरपूर डिस्काउंट पण देतो, आणि अशा प्रकारे त्यांना फीमध्ये कन्सेशन देतो की तुम्ही बाबा लगेच एवढी फी भरा असं नाही. आणि त्यांना पण आम्ही समजावून घेतो की त्यांचे जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही समजावून घेतो, आणि मग त्यांना तशी सोय करून दिली जाते शाळेमध्ये. मॅम, तुम्हाला नेमकी प्रेरणा कशी मिळाली की वेगळं काहीतरी आपण मुलांसाठी करूयात, विशेष विद्यार्थ्यांसाठी करूयात, आणि नेमके तुम्ही काय काय चॅलेंजेस फेस केले, त्यासोबतच तुम्हाला समाजाकडून पण काय अपेक्षा आहे याबद्दल? प्रेरणा म्हणजे मी म्हटलं तसं की गेले खूप वर्ष मी मुलांबरोबर काम करते आहे, आणि मग असा विचार आला की जर आपण हे शिक्षिकेचं काम करत असू तर सर्वांना शिक्षण देणं हा आपली एक मूलभूत आपलं गरज आहे. चॅलेंजेस म्हणजे मेन समाजाकडनं किंवा आजूबाजूची जी सोसायटी आहे त्याच्याकडनं आम्हाला थोडे चॅलेंजेस शाळा चालवताना येतात. जसं सपोज मी म्हटलं की आमच्या शाळेमध्ये एक मुलं आहेत ऑटिझमची, किंवा लोकांना असं काय वाटतं की नाही हे मतिमंदच आहेत, अपंगच आहेत, आणि मग ह्यांना मग तुम्ही आमच्या मुलांबरोबर बसवलं तर आमची मुलं बिघडतील, असा थोडासा समाजामध्ये एक समज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्याबद्दलची काही कल्पनाच लोकांना नाही आहे. म्हणजे आपण कसं म्हणतो की ऑटिझम हा आजार आहे का, तर नाही, इट इज अ डिसऑर्डर. डाऊन सिंड्रोम हे पण डिसऑर्डरच आहे. मग जसं पेशंटना डॉक्टर ट्रीट करत असतात, सगळ्या पेशंटना ट्रीट करतात, तसं आम्हीसुद्धा सगळ्या मुलांना अभ्यास शिकवणे, सगळ्या मुलांना शाळेत सामावून घेणे हे माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं. पालकांकडनं म्हणाल तर पालकांना खूपदा माहिती नसतं की हे काय आहे, त्याच्यामुळे बाहेर चर्चा करणं बाहेर त्या मुलांबद्दल, किंवा फॉर एक्झाम्पल एकदा आमच्याकडे एक डाऊन सिंड्रोमचं मूल बसलेलं होतं लॉनवरती. मग दुसरे एक पालक ॲडमिशनला आले, मग त्यांनी मला त्या मुलाकडे असं इतकं वाईट ह्यांनी बघितलं, आणि मग मला म्हणाले की हे तुमच्याकडे अशी पण मुलं येतात का, मग मी माझ्या मुलाला शाळेत नाही पाठवणार. आम्ही काय करतो, जेव्हा सुरुवातीला शाळेमध्ये पालकांची सभा असते तेव्हा मी आधीच सांगते की आम्ही अशी मुलं घेतो, तुम्ही ॲज अ समाज म्हणून त्यांना स्वीकारावं अशी माझी अपेक्षा आहे, आणि तुम्ही जर खूप चांगले पालक असाल तर तुम्ही तुमच्या मुलांना इकडे शाळेत पाठवा. मॅम, एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे मला की सध्या या डिसऑर्डरचा मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आपण कम्पेअर केलं तर रेशो काय तुम्ही सांगू शकता तुमच्या अभ्यासानुसार? ॲक्च्युली मुलांमध्ये प्रमाण हे जास्त आहे. मी परत म्हटलं तसं की ह्याचं कारण अजून नेमकं काय आहे कोणालाच कळलेलं नाही आहे, पण ज्या पद्धतीने हे वाढतं आहे प्रमाण, म्हणजे आता पुण्यासारख्या शहरांमध्ये हजारो मुलं अशी आहेत की ज्यांना ऑटिझम आहे, आणि मुलं 4 जर असतील तर एकाच मुलीला ऑटिझम असतो, म्हणजे 4:1 हा रेशो आहे. आमच्याकडे पण असंच आहे, भरपूर मुलं आहेत, फक्त 2 मुली आहेत आता आमच्याकडे ऑटिझमच्या. परत ह्यांचं आता हळूहळू ही मुलं आत्ता 7-8 वर्षाची झालेली आहेत, बरोबर. अजून पुढे यांचं काय हे अजून कुठेच डिफाय केलेलं नाही आहे, किंवा गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत, गव्हर्नमेंटचे जे काही फॅसिलिटीज आहेत ते आत्ता हळूहळू येत आहेत. लाईक जसं UDID कार्ड त्यांना दिलं जातं आहे, त्याच्याप्रमाणे मग त्यांना मोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळू शकते. काही त्यांना फॅसिलिटीज आहेत, काही कन्सेशन्स आहेत, लाईक बसमध्ये त्यांना थोडंसं कन्सेशन आहे, ट्रेनमध्ये कन्सेशन आहेत. फक्त पालक काय करतात की ह्याचा लाभ घेत नाहीत. त्यांना मुलांना ते लेबल नको आहे की यांना थोडंसं डिसेबिलिटी आहे, सो ते त्याच्यासाठी जात नाही आहेत. पण मग त्यांचा प्रयत्न आणि धडपड चालू राहते की नाही, यांना शाळेत घालायचं आणि फक्त अभ्यास यांना आला पाहिजे. बाकीचं जे काही समाजामध्ये राहण्याकरता आवश्यक गोष्टी आहेत त्याच्याकडे थोडंसं पालकांचं दुर्लक्ष होतं असं मला वाटतं. मॅम, जसं आपण ऑटिझम वगैरे पाहिलं तर हे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, मात्र ADHDमध्ये अशी कन्सेप्ट नाही आहे. तर इथं पालकांचं म्हणजे पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे? पालकांची भूमिका तुम्ही जर थोडंसं रिसर्च केलं तर बऱ्याच ठिकाणी असं असतं की उशिरा लग्न होणं, उशिरा मुलं होणं, मग तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये जे औषधं घेता आहात, नंतर तुम्ही काय खाता आहात, बाहेरचं खाणं शक्यतो आपण सांगतो की टाळा म्हणून, पण तुम्ही काय खाता आहात, तुम्ही काय संस्कार करता आहात,
त्याच्यामुळेच हे झालं आहे असं मी नाही म्हणू शकत, पण ह्याला ही सुद्धा कारणं आहेत. आणि ADHD किंवा ही जी मुलं आहेत ते सुरुवातीला काय होतं की आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतात, मोठी माणसं असतात. 3-3 वर्षापर्यंत मुलं बोलत नाही आहेत, 3 वर्षापर्यंत मुलं चालत नाही आहेत. आपण म्हणतो नाही बोलेल, तू पण उशिराच बोलायला लागला होतास, तू पण उशिराच चालायला लागला होता. पण अर्ली इंटरव्हेन्शन जर तुम्ही केलं तर त्याचे नक्कीच त्या मुलाला फायदे होतात. म्हणजे आता तुम्ही जर म्हटलात की नॉर्मल तुमची शाळा आहे, पण आमच्या नॉर्मल शाळेमध्ये काही छोटी छोटी 2-3 वर्षाची मुलं अशी आहेत की त्या स्पेक्ट्रमवरती ती आहेत ऑटिझमच्या. पण मी पालकांना हे सांगितल्यानंतर ते आमचं ऐकत नाही. त्यांना असं वाटतं की नाही नाही माझं मूल हे नॉर्मलच आहे. किंवा एखाद्या मुलाला स्वीकारणं हे खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे आम्ही बरेचदा कित्येकदा म्हणतो तुम्ही जर ऑटिझमचं मूल बघाल तर सगळी मुलं दिसायला इतकी सुंदर आहेत आमच्याकडे. असं म्हणतो रोज यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल. सो आपण त्यांच्या शूजमध्ये जाऊन विचार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांना दया दाखवण्यापेक्षा त्यांना मदत करा असं फक्त मी म्हणेन. या सगळ्या कार्यामध्ये तुम्हाला कुणाकुणाचा हातभार लागलेला आहे आणि म्हणजे तुमचे सहकारी कोण आहेत, तुम्हाला कशा प्रकारे मदत होते त्यांची? मी म्हटलं तसं सगळ्यात महत्त्वाचं आमच्या टीचर्स आणि माझ्या घरनं माझे मिस्टर, माझी मुलगी मला सतत सपोर्ट करत असतात की तू हे जे काम करते आहेस ते पुढे चालू ठेव. कित्येकदा बरेचदा असं होतं की खूप मानसिक त्रास पण होतो याचा. कित्येकदा आता तुम्ही जर बघितलं कधी येऊन क्लासमध्ये तर खूप मुलं ढकलतात, एकमेकांना उचकारतात, टीचर्सना उचकारतात, टीचर्सना चावतात. पण ह्या ज्या टीचर्स आहेत मी आधीच सांगते की माझ्याकडे जेव्हा कोणी नोकरीसाठी येतं तर पहिला प्रश्न माझा असतो की तुम्ही नोकरी का करायची आहे तुम्हाला. जर त्यांचं उत्तर मला आलं की मला मुलांची आवड आहे आणि मला मुलांबरोबर काम करायचं आहे तरच त्यांना आम्ही इथे जॉब देतो. आणि ह्या सर्व मुलांना समजून घेणारी टीचर पाहिजे. म्हणजे रोज जर तुम्ही मला येऊन तक्रार केलीत की अरे ह्याला काहीच येत नाही आहे, हा चावतोच आहे, हा मारतोच आहे, ह्याला समजतच नाही, त्याला समजत नाही आहे म्हणून तो आपल्याकडे येतो. सो अशा प्रकारचा ॲक्सेप्टन्स ज्या टीचर्स ठेवतात त्या इथे काम करतात आणि अतिशय मनापासून त्या काम करतात. मुलांना समजून घेतात, पालकांना समजून घेतात. कित्येकदा पालक बाहेरचा काही राग असतो तो आमच्यावरती काढतात किंवा कित्येकदा त्यांना समजतच नाही की आता काय करायचं. एकेका मुलाला अगदी कधी 6 महिने लागतात की चावायचं कसं हे शिकवायला. किंवा एखाद्या मुलांनी हातात पेन्सिल धरून स्टँडिंग लाईन काढली तरी ते पालक खुश होतात. तर अशा प्रकारचं ज्या आमच्या टीचर्स आहेत, ताया आहेत, मावशी आहेत, हे काम इथे करतात. तर त्यांच्या सपोर्टमुळेच मी हे करू शकते. मॅम, जेव्हा तुम्ही ही शाळा सुरू केली, हे युनिट सुरू केलं, तेव्हा तुम्हाला असं म्हणजे लक्षात राहणारं पहिलं मूल कोणतं आलं होतं आणि त्याचे पालक वगैरे, तर काय सांगाल? आमच्याकडे रिहान नावाचा मुलगा आला होता. त्याला ऑलरेडी 4 ते 5 शाळांमधून सांगितलं होतं की आता ह्याला इथे पाठवू नका, आम्ही ह्याला नाही मॅनेज करू शकत. मग तो इथे आल्यानंतर सेटल झाला. एक 3-4 महिन्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की त्याला खूप जास्त पटकन समजतं आहे. म्हणजे त्यांनी जर एक पान वाचलं तर त्याला ते लगेच लक्षात राहायचं, त्याला स्पेलिंग्स लक्षात राहायची. फक्त तो शांत बसून ते सगळं त्याचं काम करायचा. मग त्याच्या आईवडिलांना असं लक्षात आलं की अरे नाही, ह्याला सुराचं पण ज्ञान आहे, तालाचं पण ज्ञान आहे, गाणी म्हणतो आहे छान. फक्त गाणी त्याचं कसं, त्याने एकदा जर गाणं ऐकलं तर त्याचं तालासुरासकट पाठ होतं. आता तो शंकर महादेवन अकॅडमीमध्ये स्वतः गाणं शिकतो आहे ऑनलाईन आणि त्याचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे. आणि अशा प्रकारे त्याची पुढे प्रगती होत गेली आहे. त्याच्या आईवडिलांनी खूप सुंदर पत्र नंतर आम्हाला शाळेमध्ये आणून दिलं की त्याची कशी हळूहळू प्रगती होते आहे. किंवा कित्येक लक्षात राहणारे पालक असे असतात की तुम्ही अजून तुमच्या मुलांना शाळेमध्ये घातलं पण नाही आहे आणि मग तुम्ही मला SSC बोर्ड, CBSE बोर्ड ह्याच्याबद्दल विचारता आहेत. म्हणजे त्या मुलांना लिहायलाच अजून 10 वर्ष लागतील. तर तेव्हा CBSE बोर्ड, SSC बोर्डचा काही फरक नाही आहे. आणि बेसिकली रोजचं रुटीन त्यांनी फॉलो करणं, रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल आंघोळ करणं आहे, काही खरेदी करणं आहे किंवा आपली कामं करणं आहे, हेच सध्या महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी. हे पालकांना समजायला पाहिजे. मॅम, तुमच्या शाळेचं एक ब्रीद वाक्य आहे, तर त्याबद्दल थोडं सांगा. आम्ही जेव्हा शाळेमध्ये आमच्या ॲन्युअल डे असतो तेव्हा आम्ही आधी अनाऊन्स करतो की आमचं स्पेशल मुलंसुद्धा एक कार्यक्रम करणार आहेत. आणि मग तेव्हा आमचं स्लोगन असं असतं की हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. म्हणजे समाजामध्ये वावरताना, म्हणजे माझं पालकांना किंवा समाजाला असं एक आव्हान आहे की एखादं मूल आहे ऑटिझमचं किंवा अजून एक, ते खूप रस्त्यामध्ये दंगा करतं आहे किंवा मॉल्समध्ये जातो आपण, तिथेही मुलं रडत असतात. तर त्यांच्याकडे असं वेगळ्या नजरेने बघण्यापेक्षा आपण त्यांना काय मदत करू शकतो, आपण त्यांना कसं हेल्प करू शकतो, हे जर आपण जास्त बघितलं. किंवा कित्येकदा
शेजारी असतात लहान मुलं, पण त्यांना खेळायला घेत नाहीत कारण यांना हा डिसऑर्डर आहे म्हणून. किंवा माझी एक मैत्रीण आहे, तिने फेसबुकवर आत्ता असं आवाहन केलं आहे की तुम्ही प्लीज आमच्या मुलांना बर्थडेजना बोलवा, फंक्शन्सना बोलवा. म्हणजे ही जर परिस्थिती आपल्याकडे आत्ता असेल तर मग खूप अवघड आहे. तर समाजाने पण थोडासा ह्याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही दोन्ही प्रकारच्या मुलांना म्हणजे एक सामान्य विद्यार्थ्यांनाही शिकवता आणि विशेष विद्यार्थ्यांनाही शिकवता. तर ही जी सामान्य विद्यार्थी आहेत तर यांचं या मुलांकडे म्हणजे ती कशी, त्यांच्यासोबत म्युच्युअल अंडरस्टँडिंग कशी आहे, तुम्हाला रोजचा अनुभव आहे तर काय तुमचा अनुभव सांगतोय? मुलं खूप निर्मळ असतात. मुलांना स्वतःला म्हणजे तुम्ही जर 3 वर्षाचं मूल घेतलं नॉर्मल, तर त्याला हे ऑटिझम, डाऊन सिंड्रोम काहीच माहिती नाही. त्याला ते मूल म्हणूनच माहिती आहे. ते जरी मूल त्याच्याशी बोलत नसेल तरी ते मुलं त्यांच्यावर खेळतात, त्यांची काळजी घेतात, असा आमचा इथला अनुभव आहे. मोठी माणसं जी आहेत ती त्या मुलांना नंतर सांगत असतील की नाही त्याच्याशी खेळू नकोस, त्याला प्रॉब्लेम आहे. सो असं समाजाने करू नये. आणि सपोज तुमच्या सोसायटीमध्ये आजूबाजूला नातेवाईकांमध्ये जर असं कोणी मूल असेल तर तुम्ही नक्की त्याला थोडंसं स्वीकारा. त्यांनी त्याच्या आईवडिलांनाही बरं वाटेल आणि मुलांमध्ये पण निश्चित फरक जाणवेल. तर या होत्या विशाखा नाडकर्णी मॅडम. यांच्याकडून आपण विशेष विद्यार्थ्यांसाठी या मॅडमनी किती कष्ट घेतलेत ते आपण जाणून घेतलेलं आहे. नक्कीच जर तुमच्या ओळखीमध्ये आजूबाजूला अशी मुलं असतील तर तुम्ही मॅडमशी संपर्क साधू शकता. धन्यवाद मॅडम.